नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेल न पिणारी, खाताना देखील घशात न अटकणारी कोथिंबीरीची वडी. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मी ही एकदम वेगळ्या पद्धतीने शेअर करते, कारण बऱ्याच जणांना ही कोथिंबीरीची वडी पहिले वाफवायची नंतर तळायची खूप लेंदी प्रोसेस वाटते. त्यांच्याकरता ही खास पद्धत आहे, कारण फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होते आणि ही वडी तुम्ही आठवडाभर देखील फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही फ्राय करून किंवा डीप फ्राय करू शकता. हे पहा, इथे मी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे, एक जोडी एवढी आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली, पाणी सर्व काढून घेतलेले आहे आणि ह्यात आपण मस्त अशी बारीक चिरून घ्यायची. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अशी गावरान कोथिंबीर येते आणि गावरान कोथिंबीरीची कोथिंबीर वडी अप्रतिम चविष्ट लागते आणि गावरान कोथिंबीरीला सुगंधही छान असतो. तर आता आपला खूप अशी छानशी बारीक चिरून घ्यायची आहे. ही पहा, ह्या पद्धतीने आपली ही बारीक चिरून घ्यायची आहे. आता इथे मी 1.5 कप एवढं चण्याचं पीठ घेते, कारण की कोथिंबीर कापून 3 कप झालेली आहे. तर आपल्याला अर्धा प्रमाणात पीठ घ्यायचं आणि 2 टीस्पून एवढं तांदळाचं पीठ. त्यामुळे मस्त असे कुरकुरीतपणा द्या आणि कलरसाठी हळद टाकून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ आणि धना जिरा पावडर आहे 1 टीस्पून एवढं आणि तीळ आहेत 1 टीस्पून. आता छानसं आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्या पातळ असायचं मिश्रण तयार करायचं. तर पाणी थोडा थोडा टाकून घ्यायचं आहे, एकदाच नाही. आणि आपल्याला गाठ नाही करायची पिठामध्ये, तर म्हणून थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अजून हे मी पाणी टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते. अजून थोडंसं पाणी लागेल म्हणून टाकून घेते. हे पहा, आणि हे आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम साईजचं आपल्याला मिश्रण करायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ते बघा, चमचीने पण मी दाखवून घेते की आपल्याला कितपत हे कसं पद्धतीचं मिश्रण हवं आहे. हे पहा, आता छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. येथे मी तेल टाकून घेते आणि त्यामध्ये जिरं टाकून घेऊया आणि छान असं ते असं तेलामध्ये मस्त असं फुललं पाहिजे. आणि हे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. छान असं हे तेलामध्ये आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग आणि शेंगदाण्याचा कूट आहे, लाल तिखट होममेड मसाला, आणि तो पण छानसा मिक्स करून घेऊया. आणि तेलामध्ये छान असा आपल्याला तो थोडासा शिजून द्यायचा आहे. हे बघा, छानपैकी झाले. त्यामध्ये जी आपण चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकून देऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदम खूप कमी वेळामध्ये ही अशी कोथिंबीरीची वडी तयार होते. आता हे 2 मिनिटं आपल्याला एकदम कमी गॅसवर शिजवून द्यायची आहे. ते पहा, मस्त अशी 2 मिनिटं झालेली आणि छान असं ते शिजली आहे कोथिंबीर. त्यामध्ये जे आपण हे मिश्रण केलेलं आहे चण्याच्या पिठाचं ते टाकून देऊया. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम कमी फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे, की जेणेकरून ह्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. हे बघा, छानसं व्यवस्थित. आणि हे जेवपर्यंत घट्ट होत नाही तेवपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असा हा एक असा गोळा झाला पाहिजे. हे पहा, किती छान असा ह्या पद्धतीचं हे पीठ झालेलं आहे पाहिजे आपल्याला. तर छान असं झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते आणि इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, की जेणेकरून आपली वडी मस्त अशी निघेल, काढताना चिकटणार नाही. आणि त्यावर आपण मस्त थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. आता जे आपण हे पीठ बनवलेलं आहे कोथिंबीर वडीचं ते टाकून घेऊया. मी येथे एक वाटी घेतली, त्याला तेल लावून घेते आणि हे आपल्याला पीठ आहे पसरवून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं जाडी येण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित हे पसरण्यासाठी. तर असं करायचं ते, त्यामुळे काय होईल की ते वाटीला चिकटत आणि व्यवस्थित हे पसरलं जातं. हे बघा, छान असं मस्त असं पसरलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकून घेऊया
आणि ते पण हाताने थोडेसे दाबून प्रेस करून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते मस्त असे त्याला चिकटले जातील आणि छान लागते टेस्ट मग. आता हे आपण थंड करून घेऊया. हे पहा थंड झालेलं आहे. आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया. तर वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकार देऊन पाडू शकता. तर एक स्क्वेअरमध्ये पाडा, नाहीतर आयताकृती किंवा शंकरपाई सारख्या पण पाडू शकता. तर आता मी हे चौकोनी पाडून घेते. हे बघा थंड झाल्यामुळे वड्या एकदम छान अशा पडल्या जातात. थंड आणि गरम असेल तर व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे थंड झाल्यानंतरच करायचे. ते बघा छान अशी आपली वडी तयार झालेली आहे. तर आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. तेथे मी पॅन ठेवलेला आहे, त्यामुळे थोडंसं तेल टाकून घेते. तुम्ही डीप फ्राय करू शकता. ते आपल्याला 3 ते 4 मिनटं शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. प्रत्येक बाजूने आपल्याला 3-3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर. आता हे मी सर्व टाकून घेते तेलामध्ये. हे बघा आता आपण एकेका बाजूनी 3-3 मिनटं फ्राय करून घेऊया आणि मध्यम गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे आहेत. हे आता तुम्ही डीप फ्राय करू शकता, डीप फ्राय पण छान लागतात. हे बघा आता मी हे उलटून घेते, म्हणजे जी वरची बाजू आहे ते पण आता करून खाली करून घेते. बघा छान असा आपला वड्या तळलेल्या आहेत आणि खूप सुंदर चविष्ट अशा कमी वेळेत होणाऱ्या खमंग कुरकुरीत, कलर पण किती सुंदर आलेला आहे पहा, किती छान झालेले आहेत. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि तुमच्या मित्रपैत्रींना शेअर करा. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा.